मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. 1985 हे संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवक वर्ष म्हणून जाहीर केले आहे व जगभर अति उत्साहाने साजरे होत आहे. युनोच्या कार्यक्रमाची शांतता, सहभाग व विकास अशी त्रिसूत्री आहे. संभाव्य पुढील काही वर्षांमध्ये देशोदेशीच्या आर्थिक वाटचाल, संरक्षण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण तसेच दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षितता आणि राष्ट्र विकासातील युवकांचे महत्त्व जाणून 1985 हे आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. आज युवकांपुढे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणा घडवून देशाचे ऐक्य बळकट व समृद्ध करण्याचे आजच्या युवकापुढे प्रमुख आव्हान आहे. राष्ट्रीय विकास आणि सामाजिक घडामोडी व परिवर्तन यासाठी देशामधील युवक शक्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारतात एकूण लोकसंख्येपैकी 31% लोकसंख्या हे युवक वर्षात मोडते. त्यामुळेच ही लोकसंख्या राष्ट्रीय प्रश्नांचा आणि भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व अत्यंत आवश्यक ठरते. सध्या युवक वर्षानिमित्त ठिकठिकाणी अनेक शैक्षणिक व सामाजिक, ग्रामीण विकास इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी असतात आणि यावरील कार्यक्रमामध्ये ग्रामीण युवकांचा अभाव आढळतो आणि आपली युवक शक्ती व युवक वर्ग हा जास्तीत जास्त ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील बहुतेक युवक हे अशिक्षित व निरक्षर आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांना व युवक वर्षाची काहीच माहिती नाही आणि त्यांच्या समस्यांचा, दारिद्र्याचा, शिक्षणाचा, रोजगारीवर व लघु उद्योगावर विचार करावयास हवा. त्यामुळे ग्रामीण युवक दुर्लक्षित राहतात. जर आपल्याला खरोखरच हे वर्ष जागतिक युवक वर्ष म्हणून साजरे करावयाचे असेल तर ग्रामीण व शहरी सुशिक्षित युवकांनी या अशिक्षित आणि दुर्लक्षिलेल्या युवकांमध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यांना राष्ट्राच्या प्रगतीत समाविष्ट करून घेतले पाहिजे. कारण प्रत्येक राष्ट्राची शक्ती, राष्ट्रीय ऐक्य आणि राष्ट्रीय विकास प्रामुख्याने देशातील युवकांवर अवलंबून असतो. या दृष्टिकोनातून शहरी भागातून व ग्रामीण भागातून विविध चर्चासत्रे, युवकांसाठी मार्गदर्शन, उपदेशात्मक सभा संमेलने ठिकठिकाणी साजरी करण्यात यावी आणि या कार्यक्रमात युवक शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे युवकांमध्ये स्वतःची जबाबदारी ओळखून आणि आपण काहीतरी करू शकू असा आत्मविश्वास नेहमी बाळगला पाहिजे. अशी भावना निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रीय एकता व बलवान व सामर्थ्यशाली करावयाची असेल तर युवकांच्या समस्या ताबडतोब नाहीशा केल्या पाहिजेत. स्टॉप.